महाराष्ट्रभर बोललं जातंय की ते लाकडं कमकुवत होते, त्याच्यामुळे तिथं काही घडलंय का? एवढं जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये ही घटना घडलेली आहे. सर्वत्र लोकं वेगवेगळ्या पद्धतीने याच्याकडे पाहून घेण्यासाठी काही ट्रस्टींनी किंवा तिथल्या सगळ्या कमिटीने तुम्ही वगैरे काही सूचना वगैरे काही यशवाडी देवस्थान या ठिकाणी जी काही दुर्दैवी अपघात घडला, घटना घडली आणि ती नेमकी त्याच्यामागची कारणं काय आहेत, हे आपण आज जाणून घेणार आहोत. कारण जी घटना घडलेली आहे, तिथल्या मृत्यूचा आकडा किती आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट किती आहेत, हे सुद्धा प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्रभर जाणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी स्वामी शिवेंद्रजी चैतन्यजी महाराज यशवाडी संस्थानचे अध्यक्ष त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. स्वामीजी, आपण आजची कालची घटना आहे त्या संदर्भात म्हणजे काय बोलणार आहात, काय सांगणार आहेत समाजाला? कालची जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्याची फार आम्हाला वेदना होत आहे. परंतु हे कॉन्ट्रॅक्टदार आणि त्यांचे जे मजूर आहेत काम करणारे, त्यांच्या दगड बांधणीच्या काही त्रुटीमुळे ही घटना घडलेली आहे. आता एकीकडे बोललं जातं आहे की तिथे जे काही खांब उभे होते आणि त्याच्यामध्ये जे सेंटरिंग ठोकल्यासारखे जे काही समजा लाकडं उभे होते, तर त्या लाकडांवरती आज महाराष्ट्रभर बोललं जातं आहे की ते लाकडं कमकुवत होते, त्याच्यामुळे तिथं काही घडले का? तिथे सेंटरिंग खरंच ठोकली गेलेली होती का? नेमकं काय प्रकार घडलेला आहे? नाही, काँक्रीटचा छत असल्यावर त्याला लागतं की सेंटरिंग लागते, परंतु दगडाच्या कामाला सेंटरिंग लागतच नाही आहे. दगड ते रचले जातात. ही लाकडं जी लावलेली होती ते फक्त त्या मजुरांना उभं राहण्याकरता, काम करण्याकरता होते. लाकडाचा टेका त्या मंदिराच्या सभामंडपाला बिलकुल नव्हता. म्हणजे लाकडाचा आणि त्या सभामंडपाचा काही त्याचा काहीच संबंध नव्हता. यामध्ये जर बघितलं तर काही म्हणजे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा घेण्यासाठी काही ट्रस्टींनी किंवा तिथल्या सगळ्या कमिटीने तुम्ही वगैरे काही सूचना वगैरे काही दिल्या होत्या का? काही तसं काही तुम्हाला काही? नाही, आम्हाला तशा काही त्यांच्याकडून सूचना आल्याच नाही सुरक्षेच्या. आम्ही विचारणा केली काही मंदिराचं काम बंद ठेवायचं का, उडून काय दगड पडण्याची शक्यता आहे का? नाही म्हणले, आम्ही सांभाळून करतो, तुमचं दर्शन चालू राहू द्या, कोणाला काही त्रास होणार नाही. यांनी याच्या अगोदर कुठे कुठे मंदिरं बांधलेली आहेत? हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनी याच्या अगोदर कुठे मंदिरं बांधलेली आहेत आणि कुठून तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट केला आणि कसं समजा तुमचा कॉन्टॅक्ट झाला? त्यांनी शेगाव गजानन महाराजांची मंदिरं, पंढरपूर, आळंदी, त्या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिरं, मोठमोठे मंदिराचे काम त्यांनी केलेले आहेत. तर इकडं बीड जिल्ह्यामध्ये महादेव महाराज बोराडे, पावनधाम, त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबरायांचं मंदिर याच कॉन्ट्रॅक्टदारानं याच दगडामध्ये, लाल दगडामध्येच केलेलं होतं. ते आम्ही पाहायला गेलो. ते पाहून आम्ही त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिला. बरं, कॉन्ट्रॅक्टदारांशी काही संवाद झाला आहे? कॉलवरती बोलणं झालं आहे? काय काय सांगितलं आलं आहे? काही बोललो, मी त्यांना रात्री बोललो आणि त्यांचं म्हणणं एकच की मी दगड व्यवस्थित पाठवले, परंतु मजुरांनी त्याची बांधणी व्यवस्थित केली नाही, फिटिंग व्यवस्थित केली नाही, म्हणून ही घटना घडलेली. म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं की कुठेतरी चूक झाली म्हणूनच त्यांच्याकडून ते पडले गेलेलं असू शकतं. हां, बांधणीमध्येच चूक झाली कुठेतरी. मृत जे झालेले आहेत त्यांना काही समजा कॉन्ट्रॅक्टराकडून मदत असेल किंवा कारवाई होण्यासाठी सुद्धा काही तुम्ही काय बोलणार आहात? आता समजा बोललं जात आहे. नाही, जी घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोषीवर कार्यवाही झालीच पाहिजे. ते कॉन्ट्रॅक्टर असो की किंवा मजूर असो, जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांच्या वतीनं, कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं मृतांच्या परिवाराला जे ॲडमिट आहेत त्यांनाही मदत झाली पाहिजे. बरं, आता एवढं जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाच्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये ही घटना घडलेली आहे. सर्वत्र लोक वेगवेगळ्या पद्धतीने याच्याकडे पाहत आहेत आणि काही संकेत म्हणजे आता असंही बोललं जातं की तिथं एक संकेत देण्यात आला, म्हणजे तर काय संकेत होता त्या संदर्भात? मारुतीरायांचं जागृत देवस्थान आहे आणि तिथं वानरं जे येणारे असतात, नेहमी तिथं असतात. ते स्वयंपाकघराकडं, तिकडं खाण्यापिण्याच्या वस्तू असतात, तिकडं जास्त राहतात. पण काल त्यांनी एवढा त्या मंदिराच्या तिथं कोलाहल सुरू केला, खूप आवाज केला की असा संकेत दिसून आला भक्त मंडळीला, काही आमच्या कार्यकर्त्यांना, की काहीतरी इथं वेगळं मारुतीरायांना सांगायचं आहे की काय. कारण एवढा गोंधळ कधीच ते घालत नाही, एवढा होत आहे. मग काही आमच्या कार्यकर्त्यांनी, भक्तांनी थोडंसं लोकांना आत जायला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं फार कमी लोक मदत होते, नाही तर 100-150 लोक मदत असतात. म्हणजे जर बघितलं तर एकीकडे जे माकडं जेवणाच्या ठिकाणी असतात तीच माकडं मंदिरावरती येऊन म्हणजे आरडाओरडा करायला लागली. भाविकांना, मधल्या सेवाधारी लोकांना कळालं की काहीतरी घडण्याची शक्यता वाटते आहे आणि म्हणून त्या सेवाधारी लोकांनी सुद्धा म्हणजे सगळे बाहेर गेले. काही लोकांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यामुळे म्हणजे तेवढं भीषण अपघात होण्यापासून बऱ्यापैकी तिथे टळला गेलेला आहे. कारण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 100 ते 150 लोकांची
म्हणजे दर्शनासाठी रांग असते, त्यापैकी 18-20 जणं त्या मंदिरामध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळे कुठंतरी सध्या जर बघितलं तर दुर्घटना थोडी कमी प्रमाणात झाली. आणि एक कुठलीही घटना घडत असताना त्या 2 बाजू असतात. स्वामीजींनी या ठिकाणी सांगितलं, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, कारण कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळले आणि कॉन्ट्रॅक्टरांनी कुठलीही पूर्वसूचना इथल्या कमिटीला दिली नाही आणि त्यांनी सांगितलंसुद्धा नाही की दर्शन तुम्ही बंद करा, कारण गेल्या 2022 पासून पुढचं सभामंडपाचं काम चालू आहे आणि त्या काम चालू असताना दर शनिवारी दर्शनाची रांग लागतेच. त्याचबरोबर मागचा धोंड्याचा महिना असेल किंवा अशा अनेक उपक्रम तिथे होत गेले, पण कुठेही अशी घटना घडेल असं कमिटीला कुठं वाटलं नाही. पण ती दुर्दैवी घटना, अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे आणि अपघात घडल्यानंतर तिथे जे मृत्युमुखी पडलेले सर्व जे काही भाविक आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वजण अर्पण करूया. आणि प्रत्येक घडामोडी, प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला मित्र उदय भिसे पाटील. धन्यवाद.